हॅलो एव्हरीवन. सो आज आपण त्या युनिट 1चे पुढचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. मेनली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड अल्गोरिदम, डिझाइन अँड अनालिसिस ऑफ एन अल्गोरिदम. सो लेट्स स्टार्ट विथ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड अल्गोरिदम. सो अल्गोरिदम तो कशी पण आपण बनवू शकतो, पण एक अल्गोरिदमला गुड अल्गोरिदम पासून आपण कसं सेपरेट करतो. सो गुड अल्गोरिदम मध्ये फॉलोइंग क्रायटेरिया असतात. जसं करेक्टनेस, की अल्गोरिदम प्रॉपर आउटपुट जनरेट करते फॉर द गिवन सेट ऑफ इनपुट्स. सो असं नाही की आपण एकच इनपुट दिला त्याचा व्यवस्थित आउटपुट देईल, दुसरा इनपुट दिला तर चुकीचा आउटपुट देत आहे. सो दॅट वोंट बी एलिजिबल फॉर करेक्टनेस. कारण करेक्टनेसमध्ये प्रत्येक सेट ऑफ इनपुट्स, सो त्याच्यात एज केसेस आले, वेगवेगळे टाईपचे इनपुट आले, सगळ्या इनपुट्सचं रिस्पेक्टिव्ह एक्सपेक्टेड आउटपुट यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे फायनाइटनेस, की अल्गोरिदम एका फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स नंतर एलिमिनेट व्हायला पाहिजे, टर्मिनेट व्हायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की अल्गोरिदम एका इनफायनाईट लूपमध्ये जाते, आपल्याला काही आउटपुटच प्रोव्हाइड नाही करत आहे, की आपल्याला माहितीच नाही किती स्टेप्स नंतर अल्गोरिदम संपतीये. सो दॅट शुड नॉट हॅपन. इट शुड बी फायनाईट इन नेचर. आफ्टर दॅट देर इज एफिशियन्सी. एफिशियन्सीमध्ये पण दोन पार्ट्स आहेत. सो साध्या शब्दात सांगितलं तर एफिशियंट अल्गोरिदम म्हणजे एक अल्गोरिदम जी कमीत कमी रिसोर्सेस यूज करून आपल्याला मॅक्झिमम आउटपुट देते. सो त्याच्यामध्ये कम्प्युटेशनल टाइम कमी व्हायला पाहिजे, जे प्रोसेसिंग पॉवर येते, आणि मेमरी युजेज पण कमी व्हायला पाहिजे. सो इन दॅट केस वी कॅन से दॅट द अल्गोरिदम इज एफिशियंट. अँड अनएम्बिग्युटी, की जे अल्गोरिदमचे इन्स्ट्रक्शन्स किंवा स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये काही डबल मिनिंग किंवा काही अल्टरनेट मिनिंग नसावं. त्याचे जे स्टेप्स आहे त्याचा एकच मिनिंग असावा आणि ते क्लिअर अँड कन्साइज हवे अँड अनअम्बिग्युअस. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स काय इम्पॉर्टंट आहे, कारण अल्गोरिदम आपण कसे पण अल्गोरिदम बनवू शकतो. सॉर्टिंगसाठी बबल सॉर्ट पण वापरू शकतो. बबल सॉर्ट काही पॅरामीटर्समध्ये नाही चांगले परफॉर्म करत. सो इट वोंट बी अ गुड अल्गोरिदम. सो एक गुड अल्गोरिदम डिटरमाइन करण्यासाठी आपण हे कॅरेक्टरिस्टिक्स बघतो. सो दोज वर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड अल्गोरिदम. लेट्स मूव्ह टू द डिझाइन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम. तर दुसरं नावच आहे. सो दोन मेन स्टेप्स आहे डिझाईन. डिझाईनमध्ये आपण काय करतो, एक सुडो लँग्वेजमध्ये किंवा सुडो स्टेप्समध्ये आपण अल्गोरिदमला डिस्क्राईब करतो. आपण बघतो की अल्गोरिदम सगळ्या केसेसमध्ये ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करते की नाही. आणि आपण मेनली मॅथमॅटिकल थिअरी बघतो, की सपोज काही ॲडिशन, स्क्वेअर अशी काही अल्गोरिदम असेल तर ती मॅथमॅटिकली ते स्टेप्स परफॉर्म करते की नाही. ॲनालिसिसमध्ये आपण बघतो की अल्गोरिदममध्ये किती स्टेप्स आहे ऑपरेशन्सच्या, लूपिंगच्या किंवा ब्रांचिंगच्या. मग त्या स्टेप्सला किती कॉम्प्लेक्सिटी लागते आहे. सो जर मल्टिपल नेस्टेड लूप्स असतील तर कॉम्प्लेक्सिटी तेवढीच इन्क्रीज होते, किंवा जर सिम्पल स्टेप्स असेल तर फक्त कॉन्स्टंट कॉम्प्लेक्सिटी राहते. सो ॲनालिसिसमध्ये आपण कॉम्प्लेक्सिटी बघतो. सो कॉम्प्लेक्सिटी ही फक्त अल्गोरिदमवर डिपेंडेंट आहे. मशीन किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजवर कॉम्प्लेक्सिटी ही इंडिपेंडेंट आहे. सो कॉम्प्लेक्सिटी फक्त अल्गोरिदमवरूनच आपण डिटरमाइन करतो. तुमची मशीन कितीही पॉवरफुल असो किंवा तुमची प्रोग्रामिंग लँग्वेज किती चांगली असो, जर तुमची अल्गोरिदमच खूप कॉम्प्लेक्स आहे आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी खूप हाय आहे, सो मेमरी पण खूप जास्त यूज होते. सो रिगार्डलेस ऑफ युअर मशीन ऑर प्रोग्रामिंग लँग्वेज, युअर अल्गोरिदम इज गोना सक. सो असं नाही पाहिजे. अल्गोरिदम एफिशियंट आणि लेस कॉम्प्लेक्स पाहिजे, कॉम्प्लेक्सिटी कमी पाहिजे. सो हे स्टेप्स आहे. आपण आधी प्रॉब्लेम अंडरस्टँड करतो, मग डिसिजन बनवतो की असं आपल्याला अल्गोरिदम इम्प्लिमेंट करायची, मग अल्गोरिदम डिझाईन करतो, मग करेक्टनेस प्रूव्ह करतो की ही अल्गोरिदम आपल्याला सगळ्या सिनारिओजमध्ये एक करेक्ट आउटपुट देते. फायनली वी अनालाइज द अल्गोरिदम. बघतो आपण कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, कुठल्या सिच्युएशनमध्ये कॉम्प्लेक्सिटी वाढू शकते. वर्स्ट केस, बेस्ट केस, ॲव्हरेज केस आपण फाइंड आउट करतो. अँड फायनली वी कोड द अल्गोरिदम. दीज वर द स्टेप्स फॉर डिझायनिंग अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम. सो का करायचं एवढं? नॅचरली प्रश्न येतोच की आपण एवढं करतोय ते हे सगळं का करतोय. तर आपल्याला माहिती पाहिजे, जसं आपण मागच्याच टॉपिकमध्ये बघितलं की अल्गोरिदम कशा पण असू शकतात. आपण साधी अल्गोरिदम पण बनवू शकतो जे काम करते आपलं, पण मग ती वेगवेगळ्या सर्कमस्टान्सेसमध्ये कशी परफॉर्म करणार, तिचं परफॉर्मन्स कसं राहणार, ती दुसऱ्या अल्गोरिदमच्या कंपॅरिझनमध्ये कशी चालते, त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी ही बेस्ट अल्गोरिदम आहे का की दुसरी अल्गोरिदम चांगली आहे.
सो ह्याच्यासाठी आपल्याला ॲनालिसिस करायला लागतं. तर आपण कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्सवर ॲनालिसिस करतो, की त्या अल्गोरिदमला रनिंग टाईम किती आहे? रन व्हायला त्या अल्गोरिदमला किती वेळ लागतोय? प्रोसेस व्हायला किती वेळ लागतोय? त्याच्यानंतर मेमरी युजेज, की काही-काही अल्गोरिदम्स खूप एफिशियंट असतात रन टाईममध्ये, पण ते खूप जास्त मेमरी खातात. सो दॅट इज ऑल्सो वन कॅरेक्टरिस्टिक्स दॅट वी हॅव टू कीप इन माइंड. त्याच्यानंतर सोल्युशन क्वालिटी, की अल्गोरिदम जे सोल्युशन आपल्याला देतीये, ते एक्सपेक्टेड आउटपुटशी मॅच होतंय का? की थोडं डिव्हिएट होतंय? सो दॅट्स ऑल्सो समथिंग वी नीड टू कन्सिडर. आफ्टर दॅट वर्स्ट केस परफॉर्मन्स, की अल्गोरिदमला आपण एकदम वर्स्ट इनपुट दिला, त्या वर्स्ट इनपुटला अल्गोरिदम कशी परफॉर्म करते? सो ते पण आपल्याला कन्सिडर करायला लागतं. सो कंपोनेंट्स ऑफ एन अल्गोरिदम, अल्गोरिदममध्ये काय काय गोष्टी असतात? फर्स्ट आहे व्हेरिएबल्स अँड व्हॅल्यूज. सो इकडे आपण जो पण डेटा स्टोअर करतोय किंवा मॅनिप्युलेट करतोय, हे तेच आहे. सो व्हेरिएबल्स असतील की जे इंट ए, इंट बी, आणि व्हॅल्यूज असतील जे पण आपण ए ला असाइन करतोय, 10 बी ला असाइन करतोय 20. तर ते झाले व्हॅल्यूज. देन देर आर इन्स्ट्रक्शन्स, की जे बेसिक ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतोय अल्गोरिदमवर, जसं की अरिथमॅटिक, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन एक्सेट्रा, किंवा लॉजिकल अँड, ऑर, सॉर्ट. सो सिम्पल इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याच्यानंतर प्रोसिजर्स, त्यांना दुसरं नाव आपण देऊ शकतो आपण फंक्शन्स प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, की एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स जे एक स्पेसिफिक टास्क करतात. जसं आपण फंक्शन बनवतो, की आपण सपोज कॅल्क्युलेटरचा ॲप बनवतोय, तर आपण एक फंक्शन बनवणार ॲडचा, एक फंक्शन बनवणार मल्टिप्लिकेशनचं. तर त्या फंक्शनमध्ये फक्त तेवढंच काम होतं, स्पेसिफिक टास्कच होतं. त्यानंतर सिलेक्शन, की कधी-कधी असं होतं की अल्गोरिदमचे पॉसिबिलिटीज ब्रांच होतात. कंडिशन्स येतात, इफ कंडिशन्स येते, इफ एल्स. सो 2 पॉसिबल सिक्वेन्सेस म्हणून आपल्याला चूज करायचं असतं. ट्रू ऑर फॉल्स कंडिशन, बुलियन कंडिशन्सनुसार. सो दोज आर सिलेक्शन. त्याच्यानंतर रेपिटेशन्स. सो अल्गोरिदममध्ये आपण लूप्स यूज करू शकतो, किंवा कंडिशनल स्टेटमेंट तर अशा स्ट्रक्चर करू शकतो की ते एकमेकांना परत कॉल करताय. सो रिकर्शन पण आलं त्याच्यात. सो रेपिटेशन होतंय तेच अल्गोरिदममध्ये. सो दोज आर रेपिटेशन्स. आणि डॉक्युमेंटेशन सिम्पल आहे, की आपण कॉमेंट्स लिहितो आणि आपण एकटेच कोड नाही करत आहे. आपली टीम असू शकते. तर टीमला समजायला पाहिजे की आपली अल्गोरिदम काय करते दर एक स्टेपला. सो दॅट इज डॉक्युमेंटेशन. सो सिम्पल अल्गोरिदम, मल्टिप्लाइंग टू नंबर्स, जसं मी सांगितलं, की कॅल्क्युलेटरचा ॲप बनवतो त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन असू शकतात. तर हा एक फंक्शन मल्टिप्लिकेशनचा. सो स्टार्ट, अल्गोरिदम स्टार्टने होणार. 2 इनपुट्स घेणार. सो ए एंड बी. सम व्हेरिएबल किंवा सी व्हेरिएबल आपण बनवणार. तिकडे तो रिझल्ट होल्ड करणार. मग ए आणि बीला मल्टिप्लाय करणार आणि असाइन करणार रिझल्ट सीला. फायनली आउटपुट आपण प्रिंट करणार सी, अँड दॅट इज द एंड. सो असा एक स्ट्रक्चर असतो. एक स्टार्ट असतं, इनपुट्स असतात, ऑपरेशन असतं, आउटपुट्स असतात आणि एंड असतो. हा एक बेसिक स्ट्रक्चर आहे अल्गोरिदमचा. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे टॉपिक्स कव्हर करूया.